साताऱ्यात एका पोलीस अधिकाऱ्याकडून महिला शिक्षिकेवर वारंवार अत्याचार. लाचखोर न्यायाधीश धनंजय निकम यांनी दिला अटकपूर्व जामीन. पाचगणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल. नमस्कार, मी दीपक खांडके. आपण पाहताय लोकवृत्त. संपूर्ण राज्य पोलीस दलाला हादरवून सोडणारी एक बातमी समोर येते. पाचगणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी लोणी काळभोर पुणे येथील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार केला. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल केला जातोय. तर यामध्ये एपीआय सतीश पवार यांना 5 लाखाच्या लाच प्रकरणी अडकलेले धनंजय निकम यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एका महिलेवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याला सहकार्य म्हणून जामीन दिला जातो. यावरून आता लाचखोर न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता आमच्याकडे तक्रार दाखल असून अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला संबंधित घटनेच्या तपास अधिकारी DYSP शेंडगे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. यातून संबंधित प्रकरणाबाबत माहिती द्यायला पोलीस नेमकी टाळाटाळ का करतात यावरून संशयाची सुई पोलिसांकडे वळत आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार महिला ही पुण्याची आहे. सतीश मारुती पवार हे पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान पाचगणी इथं सेवेत कार्यरत असताना संबंधित महिला आणि एपीआय सतीश पवार हे एकमेकांच्या संपर्कात आले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर पवार यांनी फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करेन असं आश्वासन दिलं. यावेळी पीडितेनं सतीश पवार यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर शरीर संबंध ठेवण्यास संमती दिली. दरम्यान दिल्ली, शिर्डी, कोकण, दापोली आणि इतर काही ठिकाणी दोघांमध्ये शरीर संबंध आले. या दरम्यान एप्रिल 2024 मध्ये संबंधित महिला गरोदर राहिली. याबाबत संबंधित महिलेनं एपीआय पवार यांना याबाबत माहिती दिली. या दरम्यान पवार यांना आपण पुढे लग्न करू, मात्र सध्या गर्भपात करून घेऊ असं सांगितलं. एपीआय पवार यांनी एका डॉक्टरच्या सहाय्यानं पुढील प्रक्रिया ही केली. त्यानंतरच्या काळात पवार याचे अनेक महिलांशी असे संबंध असल्याचं त्या महिलेस समजलं. याबाबत पवार यांना विचारणा केली असता पवार यांनी त्या महिलेस तुझी मानसिक प्रकृती ढासळली आहे, तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे असं सांगितलं. या दरम्यान पाचगणी येथील घरी येऊन पवार यांनी त्या महिलेस मारहाण आणि दमदाटी केली. दरम्यान तिच्या मुलाला जीव मारण्याची धमकीही दिली. यानंतर घाबरलेल्या पीडितेनं पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अद्यापही गुन्हा दाखल झाला नसला तरी आपल्यावर कधीही गुन्हा दाखल होऊ शकतो, आपल्याला अटकही होऊ शकते. याचं गांभीर्य ओळखून एपीआय पवार यांनी सातारा जिल्हा न्यायालयातून न्यायाधीश धनंजय निकम यांच्या मार्फत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत. मात्र पोलीस दलात या प्रकरणानं जोरदार खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या एका जबाबदार अधिकाऱ्यानं एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय. दरम्यान संबंधित एपीआय पवार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे. मात्र आता पोलीस अधीक्षक समीर शेख हे या गंभीर प्रकरणाबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.